मित्रांनो, आंबा पिकामध्ये सगळ्यात जास्त मेहनतीचा कालावधी आपला मोहर आल्यापासून असतो. आंब्याला मोहर आला, की आपण जागरूक असतो आणि तो मोहराचं संरक्षण करण्यासाठी, मोहर टिकवण्यासाठी आणि जास्तीत जास्त मोहराचं रूपांतर आंबा फळांमध्ये, कैरीमध्ये करण्यासाठी आपण फार प्रयत्न करतो. आणि या प्रयत्नामध्ये आपण मोठी आपली शक्ती लावतो, खर्च लावतो. पण मित्रांनो, मोहर चांगला यावा यासाठी जे काम करायचे, ज्याला आपण घराचा पाया म्हणतो, तो पाया भक्कम करण्याचा कालावधी आहे, तो आत्ताच आहे. आणि जे जाणते शेतकरी आहेत, ते या दिवसात काम करतात. याचा उपयोग त्यांना आंबा मोहर आल्यानंतर कमी कष्टामध्ये चांगलं उत्पादन घेण्यासाठी अवश्य होतो. तर मित्रांनो, आज आपण बोलूया आंबा पिकाच्या जी काही निगा आहे, ती कशी राखायची याविषयी. आजच्या व्हिडिओमध्ये ॲग्रोस्टार YouTube चॅनलवर मी तेजस कोल्हे आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, ॲग्रोस्टारच्या YouTube चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. विविध विषयांवर आपण या ठिकाणी चर्चा करत असतो आणि नक्कीच शेतकरी बांधवांना कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन आणण्यासाठी या चर्चेचा फायदा होतो. मित्रांनो, आपले काही प्रश्न असतील, समस्या असतील, त्याही कमेंट करून आम्हाला सांगत जा, ज्यावर आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि आपल्यापर्यंत नवनवीन माहिती अशी घेऊन येऊ. चला तर बघूया आजच्या आपल्या या विषयाकडे. आंबा पिकामध्ये आपल्याला जे नियोजन करायचे, तर आंब्याचा काढणीनंतर जो विश्रांतीचा कालावधी आहे, तो विश्रांतीचा कालावधी संपलेला आहे. ज्यावेळेस साधारणपणे आपल्याकडं मार्च एप्रिलमध्ये आंब्याची काढणी होते. काही जो केशर सारखा भाग आहे किंवा मराठवाडा जो महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग आहे, तिथं थोडीशी उशिरा अगदी मे महिन्यात काढणी होते. तर मे महिन्यात काढणी झाल्यानंतर जून हा विश्रांतीचा कालावधी. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हा काम किंवा त्यामध्ये मेहनत करण्याचा कालावधी आणि त्यामध्ये आपल्याला काय काय करायचे ते आज आपण जाणून घेऊया. आंब्याची छाटणी असेल, आंब्याला वळण देणे असेल, पॅक्लोब्युट्राझॉल सर्व शेतकरी याविषयी बोलत असतात, ऐकत असतात. पण याचा नक्की उपयोग कसा करायचा आहे त्याविषयी जाणून घेऊया. आंबा पिकामध्ये येणाऱ्या ज्या काही समस्या असतील, बांडगुळ नियोजन असेल किंवा माल फॉर्मेशन, जे आंबामध्ये येणारी महत्त्वाची समस्या आहे, त्याविषयी आपण आज माहिती घेऊया. आणि हा संपूर्ण व्हिडिओ मला अपेक्षा आहे की आपण शेवटपर्यंत जरूर पाहाल. मित्रांनो, आंबा पिकामध्ये छाटणी आणि वळण हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आता आहे. छाटणी आणि वळण का? छाटणीमध्ये आपण झाडाची वाढ, झाडाचा अतिरिक्त भाग, झाडाचा नको असलेला भाग आणि ज्या चुकीच्या फांद्या आहेत किंवा ज्या फांद्या आपल्याला उपयुक्त नाही, त्या फांद्या किंवा अडथळा करणाऱ्या फांद्या त्या आपण कट करतो. वळण ही गोष्ट अशी आहे, की वळण जर व्यवस्थित दिलं तर आपल्याला छाटणी करण्याची गरज कमी पडते. जे आपले आंबा लागवड आपण गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी केली असेल, त्यांना वळण देणं झाडाला हे फार महत्त्वाचं आहे. साधारणपणे ढोबळ हिशोब, आता बरेच यामध्ये शास्त्रीय शुद्ध गोष्टींवर चर्चा होते, की आंब्याची नेमकी छाटणी कशी केली पाहिजे. द्राक्ष डाळिंब सारखं पीक आहे का जिथं छाटणीचं महत्त्व किंवा छाटणीची जी अॅक्युरेसी त्यावर उत्पादन अवलंबून आहे. आंबा पिकामध्ये फारसं तसं काही अॅक्युरेसीची गरज नाही. साधं ढोबळ गणित आपण एक लक्षात ठेवा, का पिकाला सूर्यप्रकाश जेवढ्या भागावर मिळतो तिथं पिकाची अन्ननिर्मिती चांगली होते आणि जिथं अन्ननिर्मिती चांगली होईल तिथं आपल्याला पिकामध्ये जी गर्भधारणा होणार आहे, म्हणजे जे उत्पादन आपल्याला भविष्यात येणार आहे, ते चांगलं बनत असतं. मग आपल्या पिकाला सगळ्याकडून सारखा सूर्यप्रकाश मिळावा यासाठी छाटणीचं जे गणित आहे, तर आपण बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल, की छत्री उघडल्यावर जी उलटी केल्यानंतर कशी दिसते, तसं जर आपलं पीक आपल्याला करता आलं तर नक्की आपल्याला सर्व फांद्यांवर सगळ्या बाजूला फळांची लाग होते आणि तो फळ आपल्याला उत्पादनक्षम ते झाड आपल्याला राहतं. मग हे शक्य आहे का आपल्याला उलटी छत्री केल्याप्रमाणे आपलं झाड छाटणं? तर काही अंशी शक्य आहे, परंतु त्यासाठी आपल्याला जे आंबा लागवड केली तर साधारणपणे 2ऱ्या-3ऱ्या वर्षापासून काळजी घेणं गरजेचं आहे. परंतु आता जर आपल्या मोठ्या बागा असतील, म्हणजे अगदी 15-20 वर्षाच्या असतील, तर तिथं काय करायला लागेल? तर तिथं आपल्याला आंब्याचं पुनरुज्जीवन जे तर त्या झाडासाठी विचार करावा लागेल. पुनरुज्जीवन जे आहे तर ते कसं करायचं? आंब्याच्या आपल्याला साधारणपणे 30 ते 40% हिस्सा काढून टाकायचा. मग त्यामध्ये ज्या फांद्या फार मोठ्या झालेल्या आहेत, ज्या फांद्या रोगट आहेत, जिथं बांडगुळाची समस्या जास्त आहे, जिथं शेंडा मर ची लागण आपल्याला जाणवते, अशा ज्या फांद्या आहेत त्या पूर्णतः काढून टाकायच्या. पण त्या 30-40% कारण का? तर सगळं उत्पादन आपलं एकाच वेळेला कमी होऊ नये यासाठी काही हिस्सा आपण काढतोय. म्हणजे साधारणपणे आपण 60% झाड ठेवतोय, 40% भाग काढतोय. असं यावर्षी केलं की 1-2 वर्ष गेल्यानंतर उर्वरित 60% मधले परत 40% हिस्सा आपण उडवतोय किंवा 50% हिस्सा उडवतोय आणि 50% ठेवतोय. परत 2-3 वर्ष गेले म्हणजे आपल्याला ही प्रक्रिया जी आहे ती 4 ते 5 वर्षात पूर्ण करायची, जिथं आपल्या उत्पन्नाला आपल्याला जास्त फटका बसणार नाही. अनियंत्रित, अयोग्य किंवा ज्या खराब झालेल्या फांद्या, रोगट फांद्या
या सगळ्या आपण त्या याच्यामध्ये काढतोय आणि जी नवीन फूट येते तिचं संगोपन करतोय. पुनरुज्जीवन करत असताना जर नवीन फुटीला जर आपल्याला काही कलम करायची इच्छा असेल तर तेही आपण करू शकता. साधारण आता पावसाळा उघडला की जो दमटपणा आपल्याकडं जो असतो म्हणजे गणपती ते नवरात्री हा जो कालावधी आहे, तर या कालावधीमध्ये आपण याला कलमही करू शकता. जे कलम केल्यामुळे आपल्या पुनरुज्जीवन होईलच होईल, परंतु आपल्याला आपल्या आंब्याचं जुन्या व्हरायटीवर अजून काही नवीन आपल्याला प्रयोग करता येतील. तर त्या अनुषंगाने आपण विचार करा. मग छाटणी आणि वळण या दोन्ही गोष्टीवर भर देणं हे आजच्या कालावधीमध्ये फार गरजेचं आहे. मित्रांनो, पण हे करत असताना अजून एक गोष्ट, की आंब्याचं छाटणी केली किंवा वळण दिलं, यासाठी आपण आंब्यावर कदाचित करवत असेल किंवा कटर असेल याने आपण ते कापतो. परंतु त्या फांद्या आपल्याला बोर्डो मिश्रण त्याच्यावर फवारणी करणं गरजेचं आहे किंवा जर शक्य नसेल बोर्डो, तर आपण कॉपरयुक्त जे घटक आहेत, तर त्यासारखे घटक आंबा पिकावर फवारणीद्वारे देणं गरजेचं आहे. कारण का? तर ज्या बाजूला आपण ती छाटणी किंवा काप घेतलेला आहे, तिथून बुरशीची लागण आतमध्ये होऊ शकते आणि जो डायबॅक सारखी समस्या आहे म्हणजे शेंड्याकडून झाड जळत येतं, तर ती समस्या उद्भवू नये यासाठी आपण ती फवारणी अवलंबणं फार गरजेचं आहे. आता दुसरा भाग, आंबा पिकामध्ये आपल्याला आता अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं. अन्नद्रव्य व्यवस्थापन आपल्याला झाडाच्या वयानुसार आपण करत असतो. परंतु या कालावधीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन कशासाठी? तर आंबा पिकाची नवीन फूट न होता आंब्यामध्ये जी गर्भधारणा किंवा जे काडीमध्ये पक्वता येणार आहे, काडीचा जो रंग बनणार आहे, तर तो चांगला बनण्यासाठी म्हणून अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आणि या अन्नद्रव्य व्यवस्थापनामधला जो काही मुख्य गाभ आहे, तर तो सेंद्रिय घटकाचा आहे. नत्र, स्फुरद, पालाश यासारखे जे घटक तुम्ही वापरणार आहे, हे अत्यल्प जरी वापरले तरी चालेल. याचा उपयोग आंब्याच्या वाढीसाठी, आंब्याच्या नवीन फुटीसाठी नक्कीच होईल. परंतु त्याला सगळ्यात महत्त्वाची जी उत्पादन वाढीसाठीचा जो घटक आहे, तर तो तुम्ही सेंद्रिय घटक हा गृहीत धरा. त्या सेंद्रिय घटकामध्ये तुमच्याकडे शेणखत मुबलक आपण वापरलं पाहिजे. निंबोळी पेंड आपण त्यामध्ये समाविष्ट केली पाहिजे. गांडूळ खत असेल तर त्याचाही वापर करू शकता. आपल्याकडे मुबलक शेणखत नसेल तर त्याला जोड देण्यासाठी संचार सारखा जो घटक आहे, ज्यामध्ये सेंद्रिय जैविक दोन्ही घटक आहेत, तर ते तुम्ही उपयोगात आणू शकता. आता शेणखत किंवा जे खत वापरतोय ते वापरण्याची पद्धत. मित्रांनो, बऱ्याच वेळेला असं होतं की आपण रिंगण करून गोल पद्धतीने खतं देत असतो. पण ते रिंगण आपलं किती रुंदीचं असावं किंवा किती खोलीचं असावं याचाही आपण विचार केला पाहिजे. शेणखत हा घटक असा आहे, तो जितका जास्त मुळांच्या संपर्कात येईल, जितका जास्त जमिनीमध्ये विस्तारून किंवा विभागून जाईल, तितकं त्या जमिनीची गुणवत्ता वाढेल. जेवढा सेंद्रिय कर्ब जास्त, तेवढं आपल्याला कर्ब नत्राचं गुणोत्तर आहे, तर ते व्यवस्थित ठेवता येतं आणि या कर्ब नत्राच्या गुणोत्तरावर आपल्या पिकाला येणारी फूट आणि पिकाला येणारा फुलोरा हे दोन्ही ठरतं. ज्यावेळेस कर्ब नत्राचं गुणोत्तर योग्य नसतं, म्हणजे कर्बाचं प्रमाण कमी आणि नत्राचं प्रमाण जास्त, त्यावेळेस आपल्या पिकाला फुलोरा येणार नाही, आपल्या पिकाला शेंडा किंवा नवीन पालवी. ज्यावेळेस कर्ब नत्राचं गुणोत्तर योग्य म्हणजे नत्राचं प्रमाण कमी, कर्ब चांगला असं ज्यावेळेस असेल, त्यावेळेस आपल्या पिकाला नवीन फूट कमी येते आणि तिथं आपल्याला फुलोरा मिळण्याची शक्यता जास्त असते. आणि हे आंब्यासाठीच नाही, तर हे सगळ्या फळबागांसाठी लागू सूत्र आहे. त्यासाठी म्हणून आपल्याला या सेंद्रिय खताचा किंवा शेणखताचा आपल्याला अवलंब करायचा आहे. मग आता आपण तो अवलंब करत असताना जमिनीचा जेवढा जास्त भाग आपण कव्हर करू शकतो, म्हणजे आंब्याच्या झाडाची 12 वाजता दुपारच्या वेळेला जी सावली खाली पडते, तर तो मुळीचा कार्यक्षम मुळीचा तो भाग झाला. मग त्या भागामध्ये जितकं जास्तीत जास्त प्रमाणात आपण शेणखत मिसळू शकतो, तितकं आपण मिसळलं तर त्याचा फायदा आपल्याला नक्की होईल. त्यासोबत तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट सारखे घटक असेल, पोटॅश सारखे घटक असेल, तेही वापरू शकता. जर तुम्हाला मिक्स फर्टिलायझर जर वापरायचे असेल, मिश्र खत, तर तिथं 10-26-26 सारख्या घटकाचाही तुम्ही उपयोग करू शकता. मित्रांनो, हे झालं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन. आता मूळ मुद्दा जो आंबा पिकामध्ये सगळ्यात प्रचलित गोष्ट आहे, जी शेतकरी आणि सगळ्यात काय म्हणतो ना संवेदनशील घटक आहे, तर तो म्हणजे पॅक्लोब्युटॅझॉलचा उपयोग. कल्टार सारखे घटक असतील, कटार सारखे घटक असतील, बाजारात ताबोली सारखे घटक असतील आणि यांचा उपयोग आपण आंबाचा बहार जो आहे, तर तो चांगला करण्यासाठी करत असतो. मित्रांनो, पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, पॅक्लोब्युटॅझॉल हे वाढ नियंत्रकाचं काम करतं, पण हे खरं तर वाढ नियंत्रक नाही. हे एक चांगल्या पद्धतीचं बुरशीनाशक आहे. ट्रायझोल जो काही ग्रुप आहे, त्यामध्ये हेक्साकोनाझोल आपल्याला माहित असेल, टेबुकोनाझोल माहित असेल, प्रोपिकोनाझोल माहित असेल, तर या ट्रायझोल गटातलं एक बुरशीनाशक आहे. परंतु ते बुरशीवर काम करत असताना सगळ्यात जास्त जिब्रेलिनची लेवल दाबून ठेवणं, पिकाची अतिरिक्त वाढ थांबवणं, नवीन फुटींचा विकास न होता 2 पेऱ्यातलं अंतर कमी करणं, यावर हे पॅक्लोब्युटॅझॉल काम करतं. आणि म्हणूनच कल्टारचा जो उपयोग आहे किंवा कटारसारखं किंवा ताबोलीसारखे जे घटक आहे, ते आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे एक काय म्हणतो ना जादुई अस्त्र बनलेले. मित्रांनो, पण हे अस्त्र जादुई जितकं आहे तितकंच दुधारी पण आहे. कसं? तर याचा उपयोग जितका चांगला आहे, फायदेशीर आहे, याचे फायदे जितके आहेत, तसेच याचे दुसऱ्या बाजूला तोटे सुद्धा आहेत.
कारण का शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण याचा उपयोग नाही केला, योग्य वेळी जरी आपण याचा उपयोग नाही केला, योग्य प्रमाण नाही वापरलं, देण्याची पद्धत आपली योग्य नसेल, तर आपल्याला याचे दुष्परिणाम सुद्धा भोगावे लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे आपण सेंद्रिय घटक जमिनीत टाकत असतो किंवा सेंद्रिय कर्ब जमिनीत वाढवत असतो किंवा आपल्या जमिनीमध्ये जो पालापाचोळा पडलेला आहे, जमिनीमध्ये असणारे जे काही विघटन होणारे घटक आहेत आणि याही नंतर आपल्या काय म्हणतो ना, जमिनीमध्ये जे काही मित्र बुरशी ज्या वाढणार आहे, त्या कोणत्याही बुरशीला हे वाढून देत नाही. कारण का पॅक्लोब्युटॅझॉलमध्ये आहे बुरशीनाशकाचे गुणधर्म. मग हे बुरशी कोणतीच बुरशी जमिनीत वाढणार नाही. त्यामुळे पॅक्लोब्युटॅझॉल तुम्ही वापरत असाल, तर तुम्हाला पॅक्लोब्युटॅझॉलच्या आधी आणि पॅक्लोब्युटॅझॉल वापरायच्या नंतर काही अंतराने आपल्याला तिथं जैविक बुरशींचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे. जसं की ट्रायकोडर्मा असेल किंवा जे सेंद्रिय घटक कुजवणारे बुरशी असतील, बॅक्टेरिया असतील यांचा उपयोग करणं गरजेचं आहे. हा जर नाही केला तर आपल्या जमिनीतलं सेंद्रिय खत काही कामी येणार नाही आणि सेंद्रिय खताचा किंवा पालापाचोळा, काडी कचऱ्याचा उपयोग आपल्या जमिनीला, शेताला होणार नाही. हा पॅक्लोब्युटॅझॉलचा ड्रॉबॅक किंवा हा दुष्परिणाम आपण म्हणू शकतो. दुसरी गोष्ट अशी, पॅक्लोब्युटॅझॉल त्यांनीच वापरायचे, हे वाढ नियंत्रकाचं काम करते. ज्यांना आपल्या आंब्याची वाढ ही चांगली दिसते, म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा आता वाढ किती उंची झाली हे आपल्याला लगेच अंदाज येतो, किती विस्तार झाला हे आपल्याला अंदाज येतो. मित्रांनो, हा जर वाढ विस्तार जर चांगला होत असेल, साधारणपणे 20% पेक्षाहून जास्त हा जर होत असेल, तर पॅक्लोब्युटॅझॉल तुम्ही वापरू शकता. अन्यथा आपल्याला पॅक्लोब्युटॅझॉल वापरता येणार नाही. याचा दुष्परिणाम आपल्या पिकावर होईल. हा दुसरा बाब. तिसरी बाब, ज्यावेळेस पॅक्लोब्युटॅझॉल वापरतात, त्यावेळेस आंब्याची वाढ नियंत्रणात येते, नवीन फूट बनत नाही आणि नवीन फूट न बनवून त्याचं जास्तीत जास्त फूल किंवा ज्याला गर्भधारणेमध्ये रूपांतर होत असतं. मग यासाठी पिकाला अन्नद्रव्ये तितकीच गरजेची आहेत. म्हणजे पॅक्लोब्युटॅझॉल फक्त वापरून आपलं काम होणार आहे का? तर बिलकुल नाही. जर तुम्ही पॅक्लोब्युटॅझॉलचा वापराचा निर्णय घेत असाल, तर तुम्ही आंब्याला जी काही खतं किंवा अन्नद्रव्ये देणार आहात, तर ती वाढवून देणं गरजेचं आहे. खास करून सेंद्रिय खत आणि आपलं स्फुरद, पालाश सारखे घटक. कारण का? तर आपल्या पिकाची जास्त निर्मिती जी फळांमध्ये किंवा फुलांमध्ये होणार आहे, तर ती होण्यासाठी त्याला जो काही सपोर्ट आहे, तर तो हे अन्नद्रव्य करतील. त्यासाठी आपल्याला याचा उपयोग करणं गरजेचं आहे. बरं, आता पॅक्लोब्युटॅझॉल वापरायची गरज ही आंबा जो हापूस आंबा आहे, तर त्यामध्ये जास्त जाणवते. कारण का? तर 1 वर्षी त्याला बहार येतो, 1 वर्षी येत नाही. मग दरवर्षी बहार चांगला येत नाही, यासाठी पॅक्लोब्युटॅझॉल आपण वापरतो. तर मित्रांनो, मग आपल्याला गरज पाहून एखाद्या वर्षी वापरलं, एखाद्या वर्षी नाही वापरलं तरी चालेल. केशर उत्पादक जे शेतकरी आहेत, त्यांना हा अल्टरनेट इयरचा जो बहार कमी जास्त होणे ही समस्या फार कमी येते. त्यामुळे त्यांनी पॅक्लोब्युटॅझॉल नाही वापरलं तरी चालेल आणि जर वापरायचं असेल तर त्याचं योग्य प्रमाण जे तर ते आपण वापरलं पाहिजे. ढोबळ जे गणित आहे, 15 वर्षाच्या झाडाला 15 मिली, 25 वर्षाच्या झाडाला 25 मिली, हे ढोबळ गणित आहे. पण त्याची असणारा झाडाचा व्यास, त्यानंतर त्या खोडाचा झालेला विकास, या सगळ्याचं गणित करून आपल्याला पॅक्लोब्युटॅझॉल हे वापरायला लागतं. मित्रांनो, पॅक्लोब्युटॅझॉल वापरण्याची योग्य वेळ ही आपल्या विभागानुसार वेगवेगळी असू शकते. साधारणपणे आपण आपल्या बागेचं निरीक्षण केलं, तर बागेला बहार येण्याचा कालावधी कोणता आहे, त्यावर आपल्याला पॅक्लोब्युटॅझॉल वापरायचं आहे. एक ढोबळ गणित असे, की बहार येण्याच्या पूर्वी 120 ते 135 दिवस या दरम्यान जर आपण पॅक्लोब्युटॅझॉल वापरलं, तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो. म्हणजे 4 महिने अगोदर. तर आपल्याकडे आता बहार कधी येणार आहे, त्यानुसार आपण हा निर्णय जुलैमध्ये पॅक्लोब्युटॅझॉल वापरतोय, ऑगस्टमध्ये वापरतोय की सप्टेंबरमध्ये वापरतोय, हे आपल्याला ठरवायचंय. आणि हा मी जसं बोललो, की समुद्र सपाटीपासून तर आपला पूर्व विदर्भापर्यंतचा शेतकरी इथं वेगवेगळ्या वेळेला बहार येणार आहे. तर ती जी वेळ आहे पॅक्लोब्युटॅझॉल वापरायची, ती आपली बदलणार आहे. ती या अनुषंगाने आपण विचार करून हा निर्णय घेऊ शकता. मित्रांनो, पॅक्लोब्युटॅझॉल वापरासोबतच आपल्याला काही फवारण्या सुद्धा करणं गरजेचं आहे. कारण अन्नद्रव्याची गरज ही फक्त आपण मुळाकडून करू शकत नाही. आपण मुळाजवळ दिलेलं अन्न घटक हे आपल्या पिकाला दिलेला एक प्रकारचा किराणा आहे. त्याचं रूपांतर अन्न निर्मितीमध्ये तेव्हाच होईल जेव्हा पानांना हे किराणा, म्हणजे स्वयंपाकगृह जे आहे ते आपल्या पिकाचं पान आहे. आंब्याच्या स्वयंपाकगृहामध्ये जोपर्यंत हा किराणा पोहोचणार नाही, तोपर्यंत पानांमध्ये अन्न निर्मिती चांगली होणार नाही, स्वयंपाक चांगला बनणार नाही आणि झाड पोषण चांगलं होणार नाही. त्यासाठी आपण जे अन्न घटक मुळाजवळ देत असतो, त्याला जोडून काही फवारण्यांद्वारे आपल्याला अन्न घटक फवारणीद्वारे सुद्धा देणं गरजेचं आहे. आणि खास करून सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये ह्या जर फवारण्या आपण घेतल्या, तर आपल्याला याचा निश्चितच उपयोग होतो. मग त्यामध्ये कोणत्या फवारण्या आहेत? तर आपल्या पिकामध्ये चांगली फुलधारणा होण्यासाठी कॅल्शियम, बोरॉन सारखे घटक आहे. चिलेटेड कॅल्शियम असेल, बोरॉन असेल, त्यासोबत 05234 सारखा घटक आहे, जो की वाढ थांबवण्यासाठी मदत करतो. मग आपल्याला पॅक्लोब्युटॅझॉल व्यतिरिक्त याही गोष्टी जर केल्या, तर नक्कीच आपल्याला उत्पन्नामध्ये याचा फायदा होतो. परत 15 ते 20 दिवसाने आपल्याला जे काही सूक्ष्म अन्नद्रव्ये त्याची फवारणी घेता येईल. यामध्ये असं आहे, की झिंक हा घटक असा आहे,
की सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये ज्याच्यात झिंकचं प्रमाण कमी आहे, तो आपण वापरला पाहिजे किंवा झिंक व्यतिरिक्त जे बोरॉन, फेरस, कॉपर, मॉलिब्डेनम, मॅंगनीज सारखे जे घटक आहेत, त्यांचा आपण स्वतंत्र उपयोग केला पाहिजे. कारण का? तर झिंक घटक नवीन फुटींसाठी चालना देणारा घटक आहे. त्यामुळे त्याचा उपयोग तिथं विचारपूर्वक केला पाहिजे किंवा फार कमी प्रमाणात केला पाहिजे. शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला खरा बहार येण्याची वेळ असते, तर खरी बहार येण्याची वेळ दिवाळीच्या दरम्यान, त्यावेळेस आपल्याला झिंकयुक्त घटकाचा उपयोग करायचा असतो. त्यामध्ये समुद्री शेवाळे अर्क असेल किंवा जे अॅमिनो ॲसिड असतील त्यांचाही तुम्ही अंतर्भाव करू शकता आणि त्याच्या जोडीला 13-045 सारखा घटक ज्यामध्ये 13% नत्र असल्यामुळे फूट बाहेर पडण्यास त्याची मदत होते आणि पोटॅश असल्यामुळे फुटीचा अतिरिक्त विकास न होता मर्यादित फूट आपल्याला मिळते. तर अशा अनुषंगाने आपल्याला ह्या 2-3 फवारण्या घेता येतात. बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव आहे, की ज्यावेळेस पक्वता अवस्था येते, तर पॅक्लोब्युटॅझोल न वापरता काहींनी इथिलीनचेही प्रयोग केले. इथ्रेल हा घटक किंवा इथिलीन हा जर घटक दिला, तर काडी पक्वतेला तो मदत करत असतो. त्याचाही उपयोग काही शेतकऱ्यांना चांगला जाणवला. मला वाटतं शेतकरी कमेंट करून सांगतील, की अशा पद्धतीचा उपयोग त्यांनी केला असेल, तर त्यांना कशा पद्धतीने त्याचे रिझल्ट जाणवले. मित्रांनो, अशा पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन हे फक्त पॅक्लोब्युटॅझोल न करता अन्नद्रव्य व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं, तर नक्कीच आपल्याला आंबा उत्पादनामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट, की आता आपल्या आंबा पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या ज्या 2-3 समस्या आहेत, ज्याच्यावर आत्ता काम करणं गरजेचं आहे. त्यातली पहिली समस्या आहे, की माल फॉर्मेशन. माल फॉर्मेशनमध्ये काय होतं, झुपक्यानी फुटी येतात आणि ज्या मिरची सारख्या पिकाला जशा फुटी दिसतात, तशा पद्धतीच्या फुटी आपल्याला आंबा पिकाला दिसतात, जिथं पान चांगलं डेव्हलप होत नाही आणि तिथून बहार येण्याची जी काही काडी, तर ती पूर्णतः आपली वाया जाते आणि तिथं फक्त लहान आकारात पानं बाहेर येऊन गुच्छ बनतो. मित्रांनो, या माल फॉर्मेशनचं नक्की कारण तसं पाहिलं तर कळालेलं नाहीये. पण याच्यावर ताम्रयुक्त जे बुरशीनाशक आहेत किंवा बॅक्टेरिसाइड जे आहेत किंवा जे अँटिबायोटिक म्हणतो आपण, तर त्यांचा उपयोग आपण करू शकता. कॉपरयुक्त घटक असलेले बुरशीनाशक वापरू शकता किंवा अँटिबायोटिक जे बाजारामध्ये व्हॅलिडामायसिन, कासुगामायसिन सारखे जे मिळतात किंवा जे 2-ब्रोमो 2-नायट्रोप्रोपेन सारखे घटक मिळतात, तेही तुम्ही त्याच्यावर वापरू शकता. ह्याच्याने हे नियंत्रित राहील. परंतु हे वापरण्यापूर्वी याची आपण छाटणी करणं गरजेचं आहे. हा भाग काढून टाकणं गरजेचं आहे. कारण माल फॉर्मेशन झाली तर तिथं फुलबहार किंवा ज्याला आपण काय म्हणतो ना, फुलोरा येण्याची शक्यता फार नाही. मोहर येण्याची शक्यता नाही. त्यासाठी आपण हे काढलं तर योग्य राहील. त्याच्यासोबतच दुसरी समस्या आपल्या आंबा पिकामध्ये असते ती म्हणजे बांडगुळाची. जी झाडं मोठी आहेत, 5-10 वर्षाची जी झाडं झालीत, तिथं बांडगुळ ही समस्या येते. आणि बांडगुळाचा गुणधर्म असा आहे, की बांडगुळाचं ज्यावेळेस लागण होते, म्हणजे तो साधारण फांदीवरून प्रवेश करतो आणि अगदी मुळापर्यंत आंब्याचा रस शोषण्याची त्याची डायरेक्ट जी व्यवस्था असते, ती बांडगुळाची असते. त्यामुळं आंबा पिकामधून जे येणारे अन्नघटक आहेत, जे जमिनीत आपण वापरत असतो, तर त्या सगळ्याचा उपयोग बांडगुळ करत असतं आणि बांडगुळ स्वतः कोणतीही अन्ननिर्मिती न करता आंब्यावरच परोपजीवीचं काम करत असतं आणि या बांडगुळाला जर आपण हटवलं नाही, तर आंबा पिकामध्ये बनलेलं अन्नघटक ते बांडगुळाकडे जास्त जाऊन आपल्या आंब्याच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम येतो. त्यासाठी छाटणी किंवा जे वळण देतोय आपण, यामध्ये या बांडगुळाचाही आपल्याला विचार करायचा आहे आणि या फांद्या आपल्याला जर काढता आल्या, तर नक्कीच त्याचा उत्पादन वाढीसाठी फायदा आपल्याला होऊ शकतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आपल्याला एकंदरीत आंबा व्यवस्थापनासाठी आत्ता काम करणं गरजेचं आहे. मित्रांनो, ही जी अवस्था आहे, जुलै महिना असेल, ऑगस्ट असेल, सप्टेंबर असेल, यामध्ये जे आपण काम केलंय, याचा आपल्याला फायदा ऑक्टोबर-नोव्हेंबर नंतर आपल्याला जाणवेल. समुद्र सपाटीजवळ आंब्याला बहार लवकर येतो. कारण का? तर जितकं समुद्री सपाटीपासूनचं अंतर कमी आहे, तितकं वातावरणामध्ये थंडीचं प्रमाण त्यांना लवकर मिळतं आणि ही थंडी टिकली की त्यांचा बहार लवकर येतो. आपल्याकडे जे पठारी भाग असेल किंवा मराठवाडा, विदर्भाचा भाग असेल, तर तिथं थोडंसं उशिरा येतो. तर आपल्याला ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यामध्ये जे काम केलंय, याचा फायदा आपल्याला नक्की त्यावेळेस होईल आणि बहार येण्यासाठी आपल्याला फार कष्ट घ्यायची गरज नाही. बहार टिकण्यासाठी कष्ट घेण्याची गरज कमी पडेल. त्या अनुषंगाने आज आपण इथं काम करणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा आणि आंबा पिकाच्या एकंदर व्यवस्थापनासंदर्भात आपल्याला ही माहिती आपल्या इतर आंबा उत्पादक शेतकरी तर त्यांनाही शेअर करायला विसरू नका. अजूनही आपण ॲग्रोस्टारच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.